Dear friends, last lecture we discussed about the sum point, that is Avogadro's law. Then we see Dalton's atomic theory. Then we see atomic and molecular masses. In that, first is atomic mass, then average atomic mass. Then we see molecular mass and formula mass. Today we discuss mole concept and molar mass. The mole concept, this is the unit of mole. आता मोल काय असतं, कोणतीही जर आपल्याला काय करायचं असेल, सबस्टन्स काउंट करायचं असेल तर त्यासाठी स्पेसिफिक युनिट लागतं. तसंच केमिस्ट्रीमध्ये ॲटम्स, मोलिक्यूल, आयन्स किंवा इलेक्ट्रॉन हे काउंट करायचे असतील तर त्यासाठी मोल हे युनिट यूज केलं जातं. आता आपली धान्याची रास असते, आपण त्याला हीप म्हणतो. हीप मग काय म्हणतात, जशी धान्य, तशी ॲटमची जर रास असेल त्यामध्ये किती ॲटम्स आहेत हे काउंट करायचे असतील, किंवा त्याच्यामध्ये मोलिक्यूलचा ढीग असेल त्या ढिगामध्ये किती मोलिक्यूल्स आहेत ते काउंट करण्यासाठी हे युनिट आपल्याला काय करतात, यूज करायचं असतं, मोल. मोल म्हणजेच काय असतं, केमिस्ट्रीमध्ये असणारे ॲटम्स, मोलिक्यूल्स, आयन्स आणि इलेक्ट्रॉन्स मेजर करण्यासाठी हे युनिट यूज केलं जातं. आता मोलची डेफिनेशन काय आहे पहा. मोल इज डिफाइन्ड ॲज द अमाउंट ऑफ ए सबस्टन्स which contains the same number of chemical units, that is atoms, molecules, ions or electrons. There are atoms in exactly 12 gram of pure carbon 12. हे मेजर करायचं असतं, म्हणजेच काय, ॲटम्स, मोलिक्यूल, आयन्स हे मेजर करायचे आणि त्यासाठी हे स्टँडर्ड युनिट घेतलंय कार्बन 12. या कार्बन 12च्या 12 ग्रॅम मध्ये किती ॲटम्स, आयन्स, मोलिक्यूल्स असतात ते मेजर करायचं. हे कन्सिडर केलंय स्टँडर्ड युनिट, आणि याच्यावरून आपल्याला पुढच्या कोणत्याही सबस्टन्स किंवा एलिमेंट मध्ये ॲटम्स, एलिमेंटचे ॲटम्स, मोलिक्यूल्स किंवा आयन्स काय करायचे असतात, मेजर करायचे. हे मोल रिप्रेझेंट ए कलेक्शन ऑफ 6.022 into 10⁻23. This quantity is called as Avogadro's number, that is chemical unit. म्हणजे कोणताही 1 मोल सबस्टन्स असेल तर त्या सबस्टन्स मध्ये काय असतात, 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स. म्हणजे 1 मोल ॲटम असेल तर त्यामध्ये एवढे काय असतात, ॲटम्स असतील. 1 मोल मोलिक्यूल असेल तर त्याच्यामध्ये काय असतात, 6.022 into 10⁻23 काय असतात, ते मोलिक्यूल्स असतात. जर एखादा आयन असेल तर त्याच्यामध्ये एवढे आयन्स असतात, आणि इलेक्ट्रॉन असेल तर एवढे इलेक्ट्रॉन. म्हणजे 1 मोल क्वांटिटी असेल तर त्याच्यामध्ये एवढे हे काय असतात, पार्टिकल असतात. म्हणून द मास ऑफ 1 मोल ऑफ ए सबस्टन्स इन अ ग्रॅम इज कॉल्ड ॲज इट्स मोलर मास. म्हणजेच मोल हे आपण ग्रॅम मध्ये घेतलं तर त्याला काय म्हणलं जातं, मोलर मास. म्हणजे मोलर मास दुसरी तिसरी काही टर्म नाही. तर हे सगळ्या देताना टर्म कशामध्ये घेतले असतात, युनिफाईड मास मध्ये, यू मध्ये दिलं असतात. त्याचं जर कन्व्हर्जन आपण ग्रॅम मध्ये करायचं असेल तर त्यासाठी वेगळा फॉर्म्युला आहे, आणि हे युनिट ज्या वेळेला आपण ग्रॅम मध्ये घेतो त्याला काय म्हणतात, मोलर मास. लेट अस कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन 12 gram of carbon 12 isotope. Mass of 1 carbon 12 atom, म्हणजे एका कार्बनच्या एलिमेंट मध्ये किती ॲटम्स आहेत, डिटरमाइंड बाय द मास स्पेक्ट्रोमीटर, दॅट इज 1.99 into 10⁻23 gram. The mass of 1 mole carbon atom is equal to 12 gram. Number of atoms in 12 gram of carbon 12 is, म्हणजे कसं फाइंड आउट केलं जातं पहा. 12 ग्रॅम म्हणजे कार्बनचं काय वेट आहे, आणि काय सिंगल इलेक्ट्रॉनचं काय असतं, वेट दिलं आहे 1.99 into 10⁻23 ग्रॅम पर ॲटम. हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला ही क्वांटिटी मिळते 6.022 into 10⁻20. म्हणजे कोणताही 1 मोल सबस्टन्स असेल तर त्याच्यामध्ये एवढे काय असतात, पार्टिकल असतात. मग तो ॲटम असेल, मोलिक्यूल असतील, आयन्स असतील, त्याला काय म्हणतात, मोल कन्सेप्ट. आणि हा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे. परीक्षेत याच्यावरती डेफिनेट क्वेश्चन असतो. तुम्हाला काय दिलं असतं, ग्रॅम मध्ये काय दिलं असतं, एलिमेंटचं वेट दिलं असतं, आणि त्याच्यामध्ये किती ॲटम्स आहेत किंवा मोलिक्यूल्स आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं.
आणि त्यासाठी ही टर्म फार महत्वाची आहे. अवागॅड्रोज नंबरला तर विसरून आपल्याला चालत नाही. अवागॅड्रोज नंबर म्हणले तर झोपेत आपण सांगितलं पाहिजे 6.022 इंटू 10⁻23. पार्टिकल्स म्हणजे काय, त्यामध्ये ऍटम्स, आयन्स, मोलिक्युल, इलेक्ट्रॉन्स. हा झाला मोल कन्सेप्ट. देन वी सी अवागॅड्रोज कॉन्स्टंट और अवागॅड्रोज नंबर. अवागॅड्रोज नंबर कशाला म्हणतात, तर ही क्वांटिटी जी दिलेली आहे 6.022 इंटू 10⁻23 इज नोन ॲज अवागॅड्रोज कॉन्स्टंट. हे कशावर आलंय, इन द ऑनर ऑफ एमिडो अवागॅड्रोज, या सायंटिस्टच्या नावावरून चाललंय. त्याने ही टर्म काय केली, डिस्कवर केलेली. इन SI युनिट मोल, symbol is mole, was introduced as a seventh base quantity for the amount of substance. म्हणजे केमिस्ट्री मध्ये जर अमाऊंट मोजायचं असेल तर कशामध्ये मोजतात, मोल मध्ये मोजतात. तर मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻20. म्हणजे कोणत्याही एलिमेंटचे काय असतील 1 मोल असेल तर त्याच्यामध्ये काय असतात, अवागॅड्रोज पार्टिकल एवढे या ॲटम्स असतात. आता नेक्स्ट पहा, 1 मोल ऑफ वॉटर. आता इथं जर वॉटरच्या ऐवजी आता 1 मोल होईल. जर 1 मोल ऑफ ऑक्सिजन म्हणजे किती असणार आहे, ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती आहे, 16 ग्रॅम. 16 ग्रॅम ॲट ऑक्सिजन मीन्स काय आला, 1 मोल. याच्यामध्ये ॲटम्स किती असतात ऑक्सिजनचे, तर 6.022 इंटू 23 म्हणजेच अवागॅड्रोज नंबर. सेकंड पहा, 1 मोल ऑफ वॉटर. तर वॉटर मॉलिक्युल्स म्हटलं की वॉटरचं काय घ्यायचं, मोलिक्युलर मास. वॉटरचं मोलिक्युलर मास किती आहे, 18. म्हणजे 18 ग्रॅम मध्ये घेतलं तर 18 ग्रॅम म्हणजेच काय आला, 1 मोल वॉटरचा आला. आणि यामध्ये वॉटरचे मोलिक्युल किती असणार आहेत, 6.022 इंटू 10⁻23 मोलिक्युल्स ऑफ वॉटर. तसं आता 1 मोल ऑफ सोडियम क्लोराईड. आज सोडियम क्लोराईडचं जर आपण वेट घेतलं तर सोडियमचं असतं 23 आणि क्लोरीनचं आहे 35. या दोन्हींची ऍडिशन केली जी क्वांटिटी येईल त्या क्वांटिटीला काय म्हणतात, 1 मोल. आणि याच्यामध्ये किती युनिट्स असतात, मोलिक्युल्स असतात सोडियम क्लोराईडचे, 6.022 इंटू 10⁻23. त्याला म्हणतात अवागॅड्रोज नंबर आहे, मोल कन्सेप्ट. देन नेक्स्ट वी सी मोलर मास. मोलर मास म्हणजेच काय करायचं असतं, जी क्वांटिटी असेल, मोल असतात हे ग्रॅम मध्ये घेतलं की त्याला आपण काय म्हणतो, मोलर मास. जे मोलर मास पहा, द मास ऑफ 1 मोल ऑफ ए सबस्टन्स मीन्स एलिमेंट और कंपाउंड इन ए ग्रॅम इज कॉल्ड इट्स मोलर मास. मोलर मास म्हणजे क्वांटिटी घेताना काय करायची असते, ग्रॅम मध्ये घेतात, त्याला म्हणतात मोलर मास. द मोलर मास ऑफ एनी एलिमेंट इन ए ग्रॅम is numerically equal to atomic mass of that element in U. पण त्या क्वांटिटी जरी असं सेम दिसत असेल तर काय वेळा त्या वेगवेगळ्या येत असतात. आपल्याला वाटतं काय यू म्हणजे एवढंच काय असतं, ग्रॅम मध्ये असतात, पण तशा असत नाही. काय वेळा हे वेगळं दिसतं, फर्स्ट वगैरे आहे. तर एलिमेंट पहा, हायड्रोजन एलिमेंट घेतला, याचा ॲटॉमिक मास आहे 1.1 U आणि ग्रॅम मध्ये पण किती आलं, 1 ग्रॅम पर मोल. हे मोलर मास आलं. कार्बन 12 U, काय आलं, 12 ग्रॅम. ऑक्सिजन 16 U आणि मोलर मास किती आलं, 16. पण आपल्याला असं वाटतं की जेवढं काय त्याचा यू आहे तेवढेच काय असतात, ग्रॅम असतात, पण असं नाही. हे फसवं आहे. काय वेळेला इथं सिंगल आहे त्यावेळेला तेवढेच येतात, पण जर आपण पुढे गेलो ज्या वेळेला पॉलिॲटॉमिक मोलिक्युल्स येतात त्यावेळेला मात्र हे चकवा देतात आपल्याला. सिमिलरली मोलर मास ऑफ एनी सबस्टन्स एक्झिस्टंट as a polyatomic molecules in a grams is numerically equal to its molecular mass or formula mass in U. आता इथं पहा दिलेलं आहे पॉलिॲटॉमिक मोलिक्युल. इथं ऑक्सिजनचा मोलिक्युल आहे, 2 ऑक्सिजनचे आयटम्स आहेत. तर फॉर्म्युला मास और मोलिक्युलर मास इज केला 32 U. मोलर मास किती म्हणलंय, 32 ग्रॅम पर मोल. यू आहे तेवढाच दिलेला इथे. पण आता H2O, H2O मध्ये काय होतं पहा, 18 ग्रॅम, 18 U, हे त्याला 18 ग्रॅम पर मोल. सोडियम क्लोराईड 58.5 U, 58.5 ग्रॅम. आता पहा इथं काय, मोलर मास ऑफ ऑक्सिजन ॲटम कसं काढलं इथं, इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 इज इक्वल टू 16 U इंटू 1.66 इंटू 10⁻24.
या सगळ्यांची जर आपण काय केलं कॅल्क्युलेशन केलं तर हे एवढं आहे. मग काय व्हायला ह्या व्हॅल्यू मध्ये काय पडतात फरक पडतात. म्हणून आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे काय घेतलाय अवोगाड्रोज नंबर घेतलाय ही यू मध्ये घेतलं काय त्याचं आहे मोलिक्युलर मास घेतलाय आणि हा सिंगल ऍटम्स हे काय वेट आहे आणि याच्यावरून काय काढला जातो मोलर मास कोणत्याही सबस्टन्स आपल्याला फाइंड आउट करता येतो. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे मोल्स अँड गॅसेस. आता मोल्स अँड गॅसेस मध्ये काय होतं कोणताही सबस्टन्स आपण 1 मोल म्हणतो 1 मोल मध्ये किती पार्टिकल असतात अवोगाड्रोज पार्टिकल्स असतात म्हणजे अवोगाड्रोज नंबर. तसंच कोणताही 1 मोल गॅस असेल तर त्याचा व्हॉल्यूम ही काय असतो फिक्स ठरला असतो. 1 मोल गॅस असेल तर त्याचा व्हॉल्यूम हा किती असतो 22.4 लिटर किंवा त्याला काय म्हणतात 22.4 डीएम क्यूब किंवा दुसरं काय एमएल मध्ये घ्यायचं असेल तर काय घेतात 22,400 ml और 22,400 सेंटीमीटर क्यूब म्हणजे कोणताही गॅस असेल त्याचा 1 मोल असेल तर तो व्हॉल्यूम किती ऑक्युपाय करतो तर 22.4 हे लक्षात ठेवायचं. आणि ह्या व्हॉल्यूम मध्ये जो 22.4 हा व्हॉल्यूम आहे याच्यामध्ये किती त्या गॅसचे ऍटम्स किंवा मोलिक्युल असतील अवोगाड्रोज नंबर एवढे म्हणजे 6.022 into 10⁻23. म्हणून आता मोलर व्हॉल्यूम कशाला म्हणायचं पहा moles and gases molar volume the volume occupied by 1 mole of any substance is called its molar volume. 1 mole substance जेवढा काय करत असतो व्हॉल्यूम ऑक्युपाय केला जातो त्याला मोलर व्हॉल्यूम. इट इज डिनोटेड बाय व्हीएम व्हीएम या लेटर त्याला काय केला जातो डिनोट केला जातो. 1 mole of all gases substances at 223 Kelvin and 1 atmospheric pressure. हे काय होतं हे जर चेंज केलं तर व्हॉल्यूम गॅसचा चेंज होत असतो म्हणजे ह्या दोन्ही कॉन्स्टंट काय ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशर म्हणतात. म्हणून 273 केल्विन अँड 1 atmospheric pressure. Occupy a volume equal to 22.4 liter or 22,400 ml. And the unit of molar volume is a liter per mole or milliliter per mole. म्हणजे कोणताही सबस्टन्स असेल गॅसियस सबस्टन्स तर तो मेजर करताना टेम्परेचर आणि प्रेशर काय पाहिजे कॉन्स्टंट पाहिजे. हे दोन्ही जर चेंज झाले तर त्याचा व्हॉल्यूम काय होत असतो चेंज होत असतो. आणि कोणताही गॅस 1 मोल असेल तर त्याचा व्हॉल्यूम हा फिक्स असतो तो किती असतो 22.4 डीएम क्यूब. याच्यामध्ये किती पार्टिकल असतात अवोगाड्रोज नंबर एवढे पार्टिकल असतात आणि यावरती क्वेश्चन असतात जेईला नीटला किंवा सीईटला याच्यावरती क्वेश्चन असतात. व्हॉल्यूम तुम्हाला दिलेला असतो आणि त्याच्यावरून नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचे असतात. आता पुढे पाहायच्या तर नंबर ऑफ मोल्स आपल्याला जर काढायचे असतील तर नंबर ऑफ मोल्स गॅसचे कसे काढतो व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट एसटीपी डिवायडेड बाय मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. मोलर व्हॉल्यूम तुम्हाला माहिती आहे दिलेला काय तर व्हॉल्यूम असतो आणि त्या व्हॉल्यूमवरून आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढायचे असतात. नंबर ऑफ मोल्स काढले की मग त्याचा आपला व्हॉल्यूम पण समजतो आणि त्याच्यामध्ये असणारे पार्टिकल्स. Thus, number of moles of a gas N is equal to volume of the gas at STP divided by 22.4 dm cube per mole. Number of molecules कोणत्याही सबस्टन्सचे आपल्याला नंबर ऑफ मोलिक्युल्स किंवा नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर फॉर्म्युला कोणता यूज करायचा असतो नंबर ऑफ मोलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू 6.022 into 10⁻23 molecules. ऍटम्स काढायचे असतील तर तसेच फॉर्म्युला यूज करा. नोट पा काय दिले IUPAC हॅज रिसेंटली चेंज्ड द स्टँडर्ड प्रेशर म्हणजे 1 atmospheric प्रेशर घेतो त्याच्याऐवजी काय आलं 1 बार आलंय. अंडर दिस न्यू STP कंडिशन द मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस पण काय झालाय चेंज झालाय तो किती आला 22.71 लिटर. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही बार मध्ये घेता त्याला व्हॉल्यूम हा 22.4 येत नाही तर हा किती येतो ऍटमॉस्फेरिक प्रेशर साठी 1 atmospheric प्रेशर बार ही क्वांटिटी जर घेतली तर व्हॉल्यूम हा एवढा येणार आहे. आणि इथं आपला काय होतो हा चॅप्टर कम्प्लीट झालाय. पण आपण या तासामध्ये काय काय स्टडी केला ते परत एकदा ओव्हरलुक करूया आपण. तर स्टार्ट केला आपण मोल कन्सेप्ट आणि याच्यावरती क्वेश्चन असतो पहिला डिफाईन मोल. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन असतो डिफाईन मोलर मास आणि तिसरा क्वेश्चन असतो प्रॉब्लेम असतो तुम्हाला कोणत्याही एलिमेंटचं वेट दिलं असतं आणि त्या वेट मध्ये किती ऍटम्स आहेत
किंवा मॉलिक्युल्स आहेत हे तुम्ही काय करायचं असतं, कॅल्क्युलेट करायचं. हा कशावरती क्वेश्चन असतात, हा मोल कन्सेप्ट होती. आणि या मोलची आपण डेफिनेशन बघितली. काय मोलची डेफिनेशन काय होती? द अमाउंट ऑफ ए सबस्टन्स विच कंटेन्स द सेम नंबर ऑफ केमिकल युनिट्स, दॅट इज atoms, molecules, ions or electrons. As there are atoms in exactly 12 gram of pure carbon 12. आणि हेच काय म्हणलं, जर तुम्ही मोल कशामध्ये ग्रॅम्स मध्ये मोजला तर त्याला काय म्हणतात, मोलर मास. आणि क्वांटिटी कशी फाइंड आउट करायची आपण या बघितलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अवोगाड्रोज कॉन्स्टंट और अवोगाड्रोज नंबर. या व्हॅल्यूला काय म्हणलं जातं, अवोगाड्रोज कॉन्स्टंट. and this value is 6.022 into 10 raised to 23 is known as Avogadro's constant. आणि सिम्बॉल काय, मोल. आणि एक्झाम्पल दिलं, कोणताही काय असेल 1 मोल सबस्टन्स असेल तर त्याच्यामध्ये काय असतात, अवोगाड्रोज नंबर एवढे काय असतात, पार्टिकल असतात. हे आपण अवोगाड्रोज नंबर मध्ये पाहिजे. आता मोलर मास. मोलर मास मध्ये काय असतं, जे 1 मोल ऑफ सबस्टन्स in a gram is called as its molar mass. म्हणजे कोणताही केमिकल सबस्टन्स आपण ग्रॅम मध्ये घेतला तर त्याला काय म्हणतो आपण, मोलर मास. आणि या क्वांटिटी आपण बघितलेत. आणि हे यू आणि मोलर मास कधी सेम असत नाही. सेम दिसत असेल तरी सेम असत नाही, त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा असतो. आणि या फॉर्म्युलावरून करत बऱ्याच वेळा दोन्ही इक्वल क्वांटिटी असतात, पण काही फसवे एक्झाम्पल असतात त्यामध्ये व्हॅल्यू वेगवेगळी येत असते, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतात. नेक्स्ट आहे मोलर व्हॉल्यूम. आणि मोलर व्हॉल्यूम मध्ये काय होतं, कोणताही गॅस असेल 1 मोल असेल तर तो किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो, 22.4. आणि याच्यामध्ये त्या गॅसचे पार्टिकल्स किंवा मॉलिक्युल्स किती असतात, अवोगाड्रोज नंबर येऊन. हे काय असतो, मोलर व्हॉल्यूमचा कन्सेप्ट आहे. द व्हॉल्यूम occupied by 1 mole of any substance is called its molar volume. It is denoted by Vm. 1 mole of all gases substance at 273 Kelvin and 1 atmospheric pressure occupies a volume equal to 22.4 liter or 22,400 ml. The unit of molar volume is liter per mole or milliliter per mole. आणि याच्यावरून काय करतो आपण, नंबर ऑफ मोल्स गॅसचे कसे काढतो, व्हॉल्यूम ऑफ गॅस एसटीपी डिवायडेड बाय मोलर व्हॉल्यूम. आणि या मोलर व्हॉल्यूमची क्वांटिटी तुम्हाला इथं दिलेली आहे. आणि इथं तुमचा काय झालेला आहे, चॅप्टर कम्प्लीट झाले. याच्यावरती काय होतात, प्रॉब्लेम विचारले जातात. महत्वाचे प्रॉब्लेम आहे जेईला नीटला विचारले जातात. आणि ह्या सर्व पॉईंटचा इथं आपला काय झालाय, चॅप्टर कम्प्लीट झालेला आहे. तरी आज आपण काय करणार आहोत, इथं थांबणार होतो. ओके, थँक्यू. आपण पाठीमागच्या लेक्चरला हा चॅप्टर कम्प्लीट केलेला आहे. त्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टी, टेम्परेचर झालंय, नंबर ऑफ मोल्स झाले आणि व्हॉल्यूम हे पॉईंट झाले आहेत. तर आता याच्यावरचे आपल्याला प्रॉब्लेम पाहिजे. तर आता आपण सुरुवातीला टेम्परेचरवरचा प्रॉब्लेम बघू. पहा, टेम्परेचर काय असतं, कशामध्ये मोजलं जातं, डिग्री सेल्सिअस, फॅरनहीट आणि केल्विन. तर आपल्याला फॅरनहीटचं कन्व्हर्जन डिग्री सेल्सिअस मध्ये किंवा फॅरनहीटचं कन्व्हर्जन केल्विन मध्ये किंवा केल्विनचं कन्व्हर्जन डिग्री सेल्सिअस मध्ये किंवा फॅरनहीट मध्ये कसं करायचं असतं, यासाठी याच्यावरचे आपला प्रॉब्लेम पाहिजे. तर हा पहिला प्रॉब्लेम पहा, कन्वर्ट दी 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर टू डिग्री फॅरनहीट. म्हणजे आपल्याला काय दिलंय, टेम्परेचर दिलेलं आहे 40 डिग्री सेल्सिअस, त्याचं कन्व्हर्जन आपल्याला करायचंय कशामध्ये, तर फॅरनहीट मध्ये कन्व्हर्जन करायचंय. आता हे कन्व्हर्जन करत असताना, कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपण काय लिहायचं असतं, केमिस्ट्रीमध्ये गिव्हन. तर काय गिव्हन याच्यामध्ये गिव्हन, तर काय दिलंय, टेम्परेचर T इज इक्वल टू 40 डिग्री सेल्सिअस. आणि दुसरं काय काढायचंय आपल्याला, फॅरनहीट टेम्परेचर काय करायचंय, कॅल्क्युलेट करायचंय. तर हे कन्व्हर्जन आपल्याला करायचं आहे. यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे आपण, तर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, हे कॅल्क्युलेट करायचं आहे फॅरनहीट मध्ये. म्हणजे फॅरनहीट इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. म्हणजे हा फॉर्म्युला आहे. पण आता याच्यामध्ये काय करायचंय, डिग्री सेल्सिअस टेम्परेचर फक्त ऍड करायचंय. पण 9/5 इंटू 40 डिग्री सेल्सिअस प्लस 32. आणि जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय येईल पहा, तर हे सॉल्व्ह केलं किती आहे, 360 डिवायडेड बाय 5
प्लस 32 इज इक्वल टू, तर पुढे काय नाही पहा, तरी 72 प्लस 32 या दोन्हींची ऍडिशन केली तर तुम्हाला आन्सर भेटेल आणि आन्सर येते 104 फॅरेनहीट डिग्री सेल्सिअस. तसंच आपल्याला काय करता येईल, जर तुम्हाला इथं टेम्परेचर फॅरेनहीट मध्ये दिलं असेल त्याचं कन्वर्जन डिग्री सेल्सिअस मध्ये करता येईल किंवा केल्विन मध्ये करता येईल. मग केल्विन मध्ये जर विचारलं असेल तर त्याला आपल्याला काय करावं लागतं, सुरुवातीला दिलेल्या टेम्परेचरचं डिग्री सेल्सिअस मध्ये ऍड करायचं आणि मग केल्विन मध्ये करत असताना डिग्री सेल्सिअस मध्ये 273 काय करायचं असतं, ऍड करायचं. आणि या पद्धतीने आपण डिग्री सेल्सिअस करत असताना ते काय, डिग्री सेल्सिअस 5/9 इंटू काय ना फॅरेनहीट मायनस 32 हा फॉर्म्युला आहे आणि मग आपण असे कन्वर्जन करू शकतो. आता आपल्याला पुढचा एक प्रॉब्लेम पाहिजे, तो कशाचा आहे, नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचा असतो. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला व्हॅल्यू दिली असते, त्याचं काय करायचं आहे, नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे. तर पहिला प्रॉब्लेम, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स. कॅल्क्युलेट number of moles and molecules. Calculate number of moles and molecules of acetic acid. Of acetic acid in, आता इथं ग्रॅम दिले पहा, in 22 ग्रॅम ऑफ इट. हा प्रॉब्लेम आहे आपल्याकडं. म्हणजे काय विचारले पहा, कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड इन 32 ग्रॅम ऑफ इट. म्हणजे ऍसिटिक ऍसिडचे आपल्याला 32 ग्रॅम काय वेट दिलेलं आहे. याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिडचे नंबर ऑफ मोल्स आणि मॉलिक्युल्स किती आहेत हे आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मग काय, कोणताही प्रॉब्लेम असेल तर काय लिहायचं, सुरुवातीला गिवन काय, एक काय दिलं, मास ऑफ ऍसिटिक ऍसिड, मास ऑफ ऍसिटिक ऍसिड इज इक्वल टू 22 ग्रॅम. एक दिलेलं आहे आणि दोन गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत, नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड हे आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं. आणि दुसरं नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड हे आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट. ह्या दोन गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आता हे कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला ऍसिटिक ऍसिडचं काय माहित पाहिजे, मोलर मास माहिती पाहिजे. ते कसं कॅल्क्युलेट करायचं पहा, मोलर मास कॅल्क्युलेट करत असताना मोलर मास ऑफ ऍसिटिक ऍसिड इज इक्वल, आता याच्यामध्ये पहा, कार्बनचे 2 ऍटम आहेत, हायड्रोजनचे 4 ऍटम आहेत, ऑक्सिजनचे किती आहेत, 2 ऍटम. त्या सगळ्या ऍटॉमिक वेटची काय करायची, ऍडिशन करायची आणि त्याची ऍडिशन केली की आपल्याला काय भेटणार आहे, त्याचं मोलिक्युलर मास भेटेल. आता बघ, कार्बन किती आहेत, 2 आहे, म्हणजे काय येणार 2 into 12 प्लस हायड्रोजन किती आहेत, 4, म्हणजे 4 प्लस 4 into 1 आणि ऑक्सिजन किती आहेत, 2 आहेत, म्हणजे काय प्लस 2 into 16. त्याची तुम्ही ऍडिशन केलं तर किती येणार आहे, 24 प्लस 4 प्लस 32. आता बघितले 4 प्लस 4 प्लस 2 म्हणजे किती आलं, 10, म्हणजे 60 ग्रॅम हे काय आलं, ऍसिटिक ऍसिडचं काय आलं, मोलिक्युलर वेट आलेलं आहे. आता आपल्याला याच्यावरून काय करायचे, नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे. तर नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला एक यूज करायचा असतो. आता मी काय करतो, रिमूव्ह करतोय पहा, टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. Calculate
number of moles of acetic acid. The number of moles of acetic acid calculate करण्यासाठी आपला फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर तुम्हाला झालेला आहे फॉर्म्युला पहा. कोणता फॉर्म्युला यूज करायचा असतो आपण? नंबर ऑफ मोल्स is equal to mass of substance. Mass of substance म्हणजे सबस्टन्स कोणता आहे आपला? ऍसिटिक ऍसिड divided by molar mass of substance. आता आपल्याला सबस्टन्स माहिती आहे ऍसिटिक ऍसिड. मग इथं काय करायचं आहे आपण? सबस्टन्सचा मास पहिला सबस्टिट्यूट करायचा आहे. मास किती दिला आहे? 22 आणि मोलर मास किती आलेला आपल्याला? 60. सॉल्व केलं तर आपला आन्सर मिळेल ते काय असतील आपले नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड. हे सॉल्व केलं तर किती येतं पहा? 0.367 मोल. हे काय आलं? नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड. आता पुढे सेकंड आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? तर हे काढायचं आपलं काय? मोल्स झालं. आता सेकंड टू कॅल्क्युलेट number of molecules of acetic acid. आणि यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे पहा? number of moles is equal to number of moles into Avogadro's number. Avogadro's number denoted by letter N. The number of moles माहिती आहे तुम्हाला किती दिलेले आहे? हे कॅल्क्युलेट केलंय. या प्रॉब्लेम मध्ये काय होतं पहा? जर तुमचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायला तुम्ही चुकला तर पुढचं आपोआपच चुकतं. म्हणून हे काय करावं लागतं? बरोबर कॅल्क्युलेट करावं लागतं. 0.367 into Avogadro's number. Avogadro's number ची व्हॅल्यू किती आहे? 6.022 into 10⁻23. आता हे जर सॉल्व केलं तर आपल्याला काय होणार आहे? नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय आहेत मिळणार आहेत. आणि ते येतात 2.2210 into 10⁻23 molecules of acetic acid. म्हणजे आपल्याला काय करता येतं? फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. फॉर्म्युल्याचा आपल्याला काय करायचं असतो? यूज करायचा असतो. आणि नंबर ऑफ मोल्स आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स या टाइपचे प्रॉब्लेम परीक्षेत तुम्हाला विचारले जातात 2 मार्काला. हा 1 मार्कासाठी, तसंच हा 1 मार्कासाठी 2 मार्काला. किंवा तुमची जेईची, नीटची, सीईटीची परीक्षा असेल तर त्यात हे काय केलं जातात? विचारतात. फक्त नंबर ऑफ मोल्स किंवा एखादा सबस्टन्स दिला असतो त्याच्यावर तुम्हाला हे सर्व कॅल्क्युलेट करायचे असते. हा झाला. आणखीन एक प्रॉब्लेम आपल्याला तिसरा बघायचा आहे. थर्ड प्रॉब्लेमला आणखीन एक घ्यायचा आहे. तो कशावरती आहे? तर व्हॉल्यूमला रिलेटेड आहे. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साइड? नेक्स्ट प्रॉब्लेम, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ carbon dioxide? Volume of carbon dioxide. What is the volume of carbon dioxide? आता पुढे पहा त्याच्यामध्ये CO2 म्हणजे काय? कार्बन डायऑक्साइड. CO2 ऑक्युपाय म्हणजे एक्वायर करतो, ऑक्युपाय बाय 5 मोल. Occupy 5 mole of a CO2 gas. 5 mole of CO2 gas. CO2 gas at CO2 gas measured. CO2 gas
measured at STP. आता इथं ऑक्युपायच्या ऐवजी काय करायचे, ऑक्युपाई. What is the volume of carbon dioxide CO2 occupying by 5 mole of CO2 gas measured by STP condition? म्हणजे काय करायचं, आपला कार्बन डायऑक्साईडचा काय करायचा आहे, व्हॉल्यूम मेजर करायचा आहे. आणि तो कशाचा मेजर करायचा आहे, जर तुम्हाला काय दिला असेल 5 मोल काय दिला असेल CO2 दिला असेल तर त्याचा व्हॉल्यूम आपल्याला काय करायचा आहे, मेजर करायचं आहे. आणि हा व्हॉल्यूम मेजर करत असताना कोणता जरी गॅस काय असेल 1 मोल असेल तर कोणताही गॅस असेल त्याचा 1 मोल असेल तर त्याचा व्हॉल्यूम हा फिक्स असतो आणि तो असतो 22.4 dm³ किंवा 22,400 सेंटीमीटर क्यूब. हा एवढा व्हॉल्यूम असतो. म्हणजे कोणताही गॅस असतो त्याचा व्हॉल्यूम हा काय असतो, फिक्स असतो. मग आपल्याला सुरुवात काय करायची, गिव्हन काय दिलंय पहा, नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2 इज इक्वल टू 5 मोल दिलेले, 5 मोल दिले. आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ CO2 गॅस. आणि आपल्याला व्हॉल्यूम ऑफ CO2 गॅस काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं. तर यासाठी आता काय फॉर्म्युला कोणता यूज करायला लागतो पहा, तुम्हाला दिलेला आहे फॉर्म्युला तो नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, माहिती आहे तुम्हाला गॅस कोणता दिला, गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍट STP, व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍट STP divided by molar volume of gas, molar volume of gas divided by molar volume of gas. हा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे ही व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे, कॅल्क्युलेट करायची. आता कन्व्हर्जन इथं तुम्हाला आलं पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ गॅस, गॅस तुम्हाला दिलाय कोणता, CO2 हा गॅस आहे. हे कॅल्क्युलेट करायचं आहे. काय कन्व्हर्जन येईल पहा याच्यामध्ये, तर इथे काय येणार आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2 into molar volume नंबर ऑफ मोल्स किती दिले, 5. आणि मोलर व्हॅल्यू किती असतो, 22.4 dm³, 22.4 dm³. हे तुम्ही सॉल्व्ह केलं, याचा आन्सर किती येणार आहे, हे सॉल्व्ह केल्यानंतर वरच्या लाईनला येतो पाणी, हे तर वरती घेतो, खाली दिसत नाही तुम्हाला. So volume of gas is equal to 5 into 22.4 dm³. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर किती होते पहा, आन्सर येणार आहे 112 dm³. आता याच्यामध्ये महत्वाचं काय असतं, ही जी व्हॅल्यू आली तुम्हाला, जे कोणताही गॅस घेतला तर त्या गॅसचा